सगळीकडे प्रकाश, हसू आणि आनंद. पण 10 वर्षांच्या आरवसाठी दिवाळी म्हणजे फटाक्यांचा धमाका. तो एकामागोमाग एक फटाके फोडत राहिला, आकाश धूर आणि आवाजाने भरून गेले. ब्रुनो, त्याचा लाडका कुत्रा, भीतीने कोपऱ्यात लपला. थोड्याच वेळात संपूर्ण परिसर घनदाट धुराने व्यापला. आणि घराच्या आत आजीला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. तेव्हाच आरवला जाणवले, ज्या आवाजाने त्याला आनंद मिळत होता, तोच आवाज त्याच्या प्रियजनांना वेदना देत होता. फटाके निर्माण करतात आवाजाचे प्रदूषण, जे कान आणि हृदय दोन्हीला त्रास देते. हवेचे प्रदूषण, जे फुफ्फुसात विष ओतते. आणि विषारी रसायने, जी आपल्या पृथ्वीचे नुकसान करतात. प्रत्येक स्फोट मागे सोडतो भीती, आजार आणि शांततेचा मृत आवाज. आरवने आपल्या फटाक्यांवर पाणी ओतले आणि एक वचन दिले. या दिवाळीत मी बॉम्ब नाही, दिवे पेटवेन. चला, आपणही तसेच करूया. धूर नाही, प्रकाश साजरा करूया. हानी नाही, आनंद वाटूया. फटाक्यांना ठाम नाही म्हणूया आणि सुरक्षित, शाश्वत, प्रदूषणमुक्त दिवाळीला हो म्हणूया. पूर्ण कथा पहा आमच्या YouTube चॅनलवर, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे.